थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मॉर्निंग झालेली आहे. आज मी एकटीने ब्लॉग चालू केलेला आहे. तर ज्ञानाची पण मस्त की अंघोळ झालेली आहे आणि झोपली आहे ज्ञाना. सो आफ्टर अंघोळ तिची रुटीन असते, ती मस्त झोपते 1.5 तास आणि त्याच्यामध्ये मग मी ब्रेकफास्ट वगैरे करून घेते. ब्रेकफास्ट पण झालेला आहे आणि वरती आलेली आहे. लेट्स सी अभि काय करतोय. अभि गुड मॉर्निंग. काय करतोय? मी बघा काय करतो. मी बघतोय आम्ही प्रेग्नन्सी सरप्राईज जे दिलेलं सगळ्यांना ते ब्लॉग बघतोय सकाळ सकाळ. मला अशी इच्छा झाली की ते ब्लॉग बघूया म्हणून. पण खूप असं नॉस्टॅल्जिक वाटतं ना. हे बघ नॉस्टॅल्जिक केस बघ माझे कसे झाले. वर्ष असंच एकदम मस्त गेलं आमचं आणि फुल काय म्हणतात त्याला असं मला उलट पडलं. वर्ष फुल असं मजेत गेलंय आणि याच्या पुढे पण जाणार आहे. कारण की आता आमची नाना आमच्या सोबत उठण्याच्या याच्यात आहे. झालेला आहे आमचा टाइम. पण ठीक आहे. माझे केस खूप गळत आहेत. सकाळपासून मी युट्यूबवर तेच बघत होतो की हेअरफॉल थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर हेअरफॉल थांबवण्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बघितले. सगळ्या व्हिडिओमध्ये ना ऑनियन यूज करायला सांगितलं. ऑनियन यूज केलं आहे. तर मी म्हटलं ऑनियनची रेमेडीज आता कशी काय यूज करायची. तर त्याच्यात टाइम कन्झ्युमिंग आहे. सो मी मामाअर्थचा ऑनियन शॅम्पू आणि कंडिशनर यूज केले. मामाअर्थचा ऑनियन शॅम्पू हे इंडियामध्ये नंबर 1 शॅम्पू आहे. त्यांनी रूट स्ट्रॉंग होतात आणि हेअरफॉल 90%नी रिड्यूस होतं. मामाअर्थचा ऑनियन शॅम्पू हे टॉक्सिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे. त्याचबरोबर मामाअर्थचा ऑनियन कंडिशनरसुद्धा छान आहे आणि मला खूप मजा येते हे सगळं करता वेळेस. खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे आणि चांगलं पण आवडलं मला. तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर माझा कुपन कोड अभोनी 2024 यूज करा आणि 20% डिस्काउंट घ्यायला विसरू नका. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती. आणि तुम्हाला मामाअर्थचं इनिशिएटिव्ह तर माहितीच आहे, ते म्हणजे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. तुम्ही कोणतेही प्रोडक्ट्स मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ॲपवरून ऑर्डर केले तर मामाअर्थ तुमचं ऑर्डर एका ट्रीला लिंक करतं. आणि बाय 2025 मामाअर्थ इज प्लॅनिंग टू प्लांट मोर दॅन 1 मिलियन ट्रीज एज अ पार्ट ऑफ इट्स इनिशिएटिव्ह. आणि तसेच नाही तर मामाअर्थचे प्रोडक्ट तुमच्या ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायका याच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या स्टोर्स मध्ये अवेलेबल झालेत. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला कधीही मामाअर्थचे प्रोडक्ट्स दिसले तर कॉमेंट डाऊन करायला नक्कीच विसरू नका की आमचे इथे आजूबाजूला इथे अवेलेबल झालेले आहेत प्रोडक्ट. माझ्यासारखे केस असे तुम्ही भारी भारी बघायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा आमचा पुढचा दिवस कसा जातोय. बघा ह्या दोघी आहेत ना, अशा दोघी बाजूबाजूला उभ्या राहतात काय काम करायला आणि चुकूर 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 चालू असतं यांचं. काय चालू असतं देवालाच माहिती. हाँ क्या मैं क्या आज पहचानते हो क्या तुम दोनों को. आणि आज इकडे माझी फेवरेट सब्जी काय आहे. ही फेवरेट सब्जी माझी हातकाड छोटी मेथी. दोघी मिळून फाल्गुन आणि चेतनाच हेल्दी किचन मध्ये आज बनणार आहे. फेवरेट माझी मेथी. आणि चेतनाच्या चॅनलवर कधी येणार आहे व्हिडिओ. हा प्रॉब्लेम आमचा असा आहे की व्हिडिओ काढायचा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की एडिट करून व्हॉइस ओव्हर द्यायचं. किती सोपं असतं तुला अगं किती गेला तो व्हॉइस. एक व्हॉइस ओव्हर द्यायला किती इथे 10 विचार असतात डोक्यात आमच्या. आणि हे काय बनवताय तुम्ही आता. पनीर चिल्ली बनवताय ना बोलले. ओके मग पनीर चिल्लीची रेसिपी आपण याच्यामध्ये देऊया. आणि नाही तुझ्या याच्यावर दिली असेल, आमच्या याच्यावर पण पाहिजे ना. आमची पब्लिक जास्त हे तुमच्या पब्लिकला सांगायचं चेतना जल्दी किचन. नाही पण इकडे तुम्ही वेगळी बनवाल आज ना माझ्यासाठी. नाही तरी बनवायला लागेल. मी तुम्हाला आता पनीर चिल्लीची पण रेसिपी इकडे द्यायला सांगतो. तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा. गोंधू गोंधू पलगा गोंधू गोंधू पलगा. किती छान दिसता तुम्ही.
आणि मग ते सांगता अभिला मला नको घेऊ, माझा अवतार बघ, वाटतच नाही तुम्हाला दोन नाती घे, वाटतच नाही दोन नाती. असा करतो हा. बघा आता चिलीची रेसिपी चालवली गेलेली आहे चेतनाच हेल्दी किचन आणि फाल्गुनेच हेल्दी किचन मध्ये. बघा पनीर पहिले काय करून घ्यायचं, जोरात बोल नाही तर व्हॉइस ओव्हर कशी जोरात देते. पनीर पहिले तुम्ही फ्राय करून घ्या, असं त्याला व्यवस्थित परतवा. हा मग ते परतवा आणि मग त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर मध्ये आधी मिक्स करून. हा ओके, पनीर कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग त्याला फ्राय करायचं का. हा नेक्स्ट बाजूचा जो हेल्पर असतो त्याला आता मी नेहमी सांगते, आता फाल्गुनी सांगेल आणि बाजूला हेल्पर आहे त्याला कांदा कापायला पटापट सांगायचं का. फाल्गुनी सांगेल, तिने पण बनवली. मी सांगू का, मला एवढी भारी येते पण तुमच्या उगाच मग दोघींचं बघा असं असतं म्हणून मी काय बोलत नाही का. बघा हे असं आमच्या घरात आता आजकाल दृश्य बघायला मिळतं आम्हाला. आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी आहे, आम्ही बाहेर पण कोण गेले नाही, मस्त यांच्या बरोबर खेळतात सकाळपासून. आणि याच बरोबर आमच्या घरात पण चालू आहे पनीर चिली. बघा या दोघींना मला सिक्रेट कॅमेरा लावायला लागणार आहे, काय बडबडतात काय माहिती. त्यामुळे गोसिप जास्त आहेत तुमच्याकडे. पोरी पण एका द्यायच्या झाल्या आणि त्या पण दोन्ही मुलीच झाल्यात. मग ते असं मला वाटते आणि पनीर बघून मला आत्ताच भूक लागली, पटापट बनवा, बाकी काय मला माहित नाही. म्हणजे हिचं म्हणणं मी इकडे शूट करायला आलो की तेल जास्त उडतं का, मी काय पाणी टाकतो. भांडं कॉन्शियस होतंय. मी रेसिपी मागितली, या दोघींनी सिक्रेट रेसिपी होती म्हणून दिली आणि डायरेक्ट इकडे जेवण बनवलं रेडी. लवकर अपडेट येईल चटणी हेल्दी किचनवर 2026ला. तुला चालू आहे सध्या, म्हणून सध्या मिस्टर सेना, तुम्ही मिस्टर सेनापती बघा म्हणून मी थोडं मोबाईल घेतलं. सो खूप छान होता आजचा दिवस. आम्ही म्हणजे मी तर दिवसभर घरातच आहे, कुठेच नाही गेलोय. आणि मॅडमने आज सिक्रेट रेसिपी बनवलेली पनीरची पण सांगितली नाही. या दोघी एवढ्या शहाण्या आहेत ना की मी शूट करायला जायचो आणि तेव्हा काहीतरी बडबड पडून गप्प बसायच्या. काय असं काही नाही, आम्ही बोलतच असतो सारखं. हा पण रेसिपी का नाही सांगितली तुम्ही. सांगितली रेसिपी कसली, फक्त फ्राय करेपर्यंत गायब झाला. आणि तुम्हाला रेसिपी बघायचं तर वेणीच्या चॅनलवरती बघू शकता. तिचं चॅनल मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता तिकडे. आणि सगळ्यांना एवढ्या दिवसाची उत्सुकता लागलेली की कोण होणार आहे विनर. सो झुकचे आपण बॅगचे एव्हरी टाइम हे करतो, तर कोणी वाईट वाटून घेण्याचं काहीच हे नाहीये. प्रत्येक वेळेस नवीन विनर असतात, नवीन आपले कंटेस्टंट असतात. तर आणि अशा झुकच्या खूप साऱ्या आपल्या काय म्हणतात त्याला कॉन्टेस्ट येणारच आहे त्याच्या पुढे सुद्धा. सो काय म्हणायचं तुला झुकची बॅग बद्दल एक थोडंसं. त्यांना आता सगळ्यांनी केलेत कमेंट, तू पण सांग झुकच्या बॅग बद्दल. तुझ्याकडे तर एवढ्या बॅग्स आहेत ना, मस्त बॅग्स आहेत त्यांच्या. म्हणजे कॉलेजला यूज, कॉलेज गर्ल, ऑफिस गर्ल, कॅज्युअल सगळेजण यूज करू शकतात. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज व्हेरी नाईस, द लेदर इज व्हेरी नाईस. इव्हन आम्ही पण यूज करतो, असं नाही की आम्ही फक्त हे करतोय. सो तर जे 3 लकी विनर्स आहेत त्यांचे आयडीज आम्ही ते मेन्शन करतो स्क्रीनवरती. त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम हँडलवरती DM करा, सो दॅट आम्ही तुम्ही ऍड्रेसेस शेअर करा आणि तुमच्या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचे गिफ्ट मिळून जातील. येस. आणि कोणाला ज्याला नाही मिळाले त्यांनी अजिबात वाईट मानून घेऊ नका. तुम्ही पुढच्या वेळेस विनर होऊ शकता, कारण की आपण आपले एवढे सारे कॉन्टेस्ट ठेवलेले आहेत ते डबल म्हणजे रिपीट कोणालाच आम्ही हे नाही करत. रिपीट अजिबात घेत नाही कुठल्याही विनरला.
त्यामुळे तुमचाही कधी ना कधी नंबर लागू शकतो लकीली कुठल्याही एखाद्या कॉन्टेस्टमध्ये. नेक्स्ट टाइम कॉन्टेस्ट असणार आहे तो थोडा वेगळा असणार आहे. जसा की तुम्हाला फाल्गुनीचा कॉन्टेस्ट, कपड्यांचा कॉन्टेस्ट मागच्या वेळेस आपण केलेला की सगळ्यांना गिव्ह अवे केला. अजून काहीतरी आपण तुमच्यासाठी आणूया. गिव्ह अवे नव्हता ज्याला पाहिजे. लेट मी करेक्टेड, गिव्ह अवे नव्हता. आधी सारखा बोलतो क्लोथ्सचा गिव्ह अवे, क्लोथ्सचा गिव्ह अवे. इट वॉजंट अ गिव्ह अवे. आम्ही फक्त टाकलेलं की ज्याला कोणालाही असं इच्छा आहे की गरज आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कोण गरजेसू असेल, ज्याला वाटत असेल की क्लोथ्स पाहिजेत, सो इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट, म्हणजे ऑलरेडी मी इथे सगळ्यांना देते म्हणजे जे नीडी आहेत त्यांना देते. अपार्ट फ्रॉम दॅट कोणाकोणाला एखादं आउटफिट आवडतं आणि त्यांना नाही मिळत, शोधलं तरी मिळत नाही, ते स्टॉकमध्ये नसतं किंवा सो ते मेसेज करत राहतात की ताई मला हा आवडलेला. एक मिनिट फाल्गुनीला इकडे स्टॉप करतो. मी तुम्हाला सांगतो का नाही मिळत. फाल्गुनी कपडे घेते ना, असे एक चूज करून घेते, असे आतमध्ये जाऊन आणि एकदा दोनदाच घालते. तुम्ही जेवढे पण कपडे मागच्या वेळेस आपण जे दिलेले आहेत ते एकदा दोनदा तीनदा वगैरे घातले असतील. एकदाच हार्डली होतात. माझे फक्त डेली वेअर आहेत जे आता मी घालते, ते घालून ऑप्शन नाही आता सध्या काय. तर म्हणून ते नाही. तर ऑरेंज जे आपण शॉर्ट ड्रेसेस वगैरे मी घेते ते वान्स होतात, नाही होत. भले मी विचार केला मी परत वेअर करेल पण ते होतच नाही. एखादा खूप आवडता असेल तर तो होतो रिपीट. आता तर मी रिपीटच करते सगळे ड्रेसेस बिकॉज 1 year बॅक, 1 year अजून 1 year 2 years असेच जाणार आहे. मग आय स्टार्ट वेअरिंग समथिंग डिफरंट. थोड्याच दिवसात तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार. एनिवेज, सो ते गिव्ह अवे नव्हतं. तर ज्याला कोणाला कधी कधी नाही मिळत तर ते करतात मेसेज की ताई आम्हाला हा वाला ड्रेस आवडला आहे, इफ यू वॉन्ट टू गिव्ह देन गिव्ह इट टू अस. बिकॉज आम्हाला तो ड्रेस टॉप आवडलाय किंवा ड्रेस आवडलाय, सो ते गिव्ह अवे नव्हतं. हे अभिनेत्रीच त्याचा हे केला आणि लोकांनी सुद्धा इश्यू केला की मी तुमचे वापरते क्लोथ्स कसे गिव्ह अवे म्हणून देऊ शकतात. तर ते वापरतेचा प्रश्न नाहीये आणि तो गिव्ह अवे नव्हता. आम्ही फक्त आणि त्या ब्लॉगमध्ये क्लिअरली मेन्शन केलं ज्याला कुणालाही वाटते किंवा ज्याला गरज आहे किंवा कोणत्याही आउटफिटचं डू मेसेजेस, आणि जे होते कपडे ते मी त्यांना पर्सनली हे केले आणि त्यांना कोणाला आवडले तर त्यांनी हे केलेलं. सो ते गिव्ह अवे असं नव्हतं. हा सारखा गिव्ह अवे करते म्हणून त्याचं गिव्ह अवे झालं. पण आता पुढच्या वेळेस तुम्हाला असंच काहीतरी कॉन्टेस्ट गिव्ह अवे नाही मी बोलणार, कॉन्टेस्ट पण नाही म्हणणार, असंच काहीतरी आपण नवीन करणार आहोत. तुम्ही तो कनेक्ट राहा, लवकरच ती वेळ येणार आहे. आणि तुम्हाला झुक बॅग जे विनर आहेत तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतो की याच्यानंतर व्लॉगच्या एंडला मी ते 3 ID टाकणार आहे. त्या 3 IDने आम्हाला इंस्टाग्रामवर DM करा आणि तुमचे ॲड्रेस आम्हाला पाठवून द्या. तुमच्या घरी तुम्ही लकी असल्याची भेटवस्तू पोचली जाईल. आणि आल्यानंतर आम्हाला इन्स्टावर स्टोरी टाकून टॅग करायला विसरू नका आणि कशी आहे ते पण आम्हाला सांगा. सो तोपर्यंत असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. तोपर्यंत बाय 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 बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.